तिथे वैजापूर तालुक्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिऊर गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। यामध्ये अनेक घरांची पडझड देखील झाली, तर सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन देखील विस्कळीत झालंय। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, वैजापूर तालुक्यात शिऊर गावात मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। ड्रोनची आपण ही दृश्य पाहतोय, त्यामुळे स्वाभाविकच ही सगळी पुराची दाहकता समोर येते। काय अपडेट आहेत याचे? हे ड्रोनचे दृश्य पाहिल्यानंतर किती पाऊस झाला असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। आणि ही दृश्य आहेत वैजापूर तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिऊर गावातील, आणि अनेक घरामध्ये या ठिकाणी शिऊरमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे तिथलं जनजीवन देखील विस्कळीत झालंय। वैजापूर तालुक्यातलं हे गाव आहे आणि वैजापूर तालुक्यातच खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस या ठिकाणी काल रात्री बसलेला होता आणि त्यामुळे नद्या असतील, तिथली ओढे असतील, ती तर पूर्णपणे भरून वाहत आहेत आणि शिवाय घरात देखील पाणी शिरलं। एवढंच नव्हे तर शेतीतली पिकं आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकतो की ते देखील पाण्याखाली या ठिकाणी गेलेली आहेत आणि त्यामुळे अत्यंत विदारक असं दृश्य छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि त्यामुळे हे एबीपी माझावरती ड्रोन दृश्य तुम्ही पाहत आहात आणि काय परिस्थिती असते रात्री, कशा पद्धतीनं रात्र जागून लोकांनी काढली आहे हे देखील यावरनं स्पष्ट होत आहे। आणि या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। पालकमंत्री स्वतः संजय शिरसाट त्या भागात आहेत, ते देखील नागरिकांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील स्वतः एनडीआरएफ सोबत जाऊन काही लोकांना वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। दुसरीकडे जी परिस्थिती वैजापूरची तीच संपूर्ण छत्रपती संभाजीनगरची, मराठवाड्याची आहे आणि त्यामुळे काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि किती पाऊस झाला आहे यावरनं स्पष्ट होत आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।